मागच्या लेक्चर्समध्ये आपण व्हॉट इज अ कंटेंट मार्केटिंग, व्हॉट इज अ कंटेंट रायटिंग हे काय केलेलं आहे बघितलेलं आहे. आता याच्यानंतरचा सेकंड पार्ट येतो, तुम्हाला परत एकदा रिव्हिजन देतो मी. आपण शिकता काय शिकलोय? बेसिक्स ऑफ मार्केटिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिसर्च, त्याच्यानंतर कंटेंट मार्केटिंग. आता आपण बघतोय आज व्हॉट इज अ डिझाईन. तुम्हाला सिंपल आणि साध्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, सिंपल आणि साध्या भाषेमध्ये व्हॉट इज डिझाईन, काय व्हॉट इज अ डिझाईन. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज अ कंटेंट रायटिंग. मी काय सांगितलं होतं? व्हॉट इज कंटेंट रायटिंग. सपोज मी एखादा कंटेंट लिहिला, काय लिहिला? कंटेंट लिहिला. सपोज मी कंटेंट लिहिला डिजिटल मार्केटिंग कोर्स @3,500 पर मंथ. मी काय लिहिला? कंटेंट लिहिला. काय लिहिला आम्ही? हा कंटेंट लिहिला. तर कोणत्याही कंटेंट रायटिंगला चेहरा मोहरा देण्याचं काम म्हणजे काय? डिझाईन. एक्झॅक्टली. कसं सांगतो तुम्हाला? हा मी कंटेंट लिहिला आणि मी काय केलं, याची एक इमेज डिझाईन केली. काय? एक मुलगी घेतली, इकडे असं काहीतरी, इकडे हेडिंग टाकली, इथं काहीतरी सर्व्हिसेस टाकल्या, इथं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकली, इथं वेबसाईट टाकली, बरोबर आहे का? म्हणजे या कंटेंट रायटिंगला मी काय दिला? एक चेहरा दिला. हा चेहरा म्हणजे काय? पोस्ट, बरोबर आहे. हा चेहरा म्हणजे काय? पोस्ट. जर याचा मी एक व्हिडिओ शूट केला, बरोबर, त्याला पण व्हिडिओला पण काय आला? चेहरा आला ना. या कंटेंटला काय आला? एक चेहरा आला. लक्षामध्ये. मी याची एक मीम क्रिएट केली, त्याला पण काय आला? एक चेहरा आला. इन शॉर्ट काय? व्हॉट इज अ डिझाईन. म्हणजे डिझाईन म्हणजे असं समजू नका तुम्ही की एक मी पोस्ट केली म्हणजे माझं डिझाईन रेडी झालं. डिझाईन म्हणजे तसं नाही. डिझाईन म्हणजे तुमची पोस्टही आलं, डिझाईन म्हणजे तुमचा ऑडिओ आला, डिझाईन म्हणजे तुमचा व्हिडिओ आला, डिझाईन म्हणजे तुमची पीपीटी आली, डिझाईन म्हणजे तुमचं बुक्स आलं. याला सगळ्यांना काय म्हणतात? डिझाईन. ज्या कंटेंट रायटिंगला मी काहीतरी चेहरा मोहरा देण्याचं काम करतोय त्याला म्हणतात डिझाईन. लक्षामध्ये. आता डिझाईन ज्यावेळेस मी करतो, एक डिझाईन मध्ये काय काय असतं रे? सिंपल. जगातली कोणतीही डिझाईन घ्या, जगातली कोणतीही डिझाईन घ्या, त्या डिझाईन मध्ये काय काय असतं? सगळ्यात इम्पॉर्टंट असतो स्पेस, सगळ्यात इम्पॉर्टंट असते शेप. शेप ऐवजी तुम्ही सगळ्यात अगोदर काय करा, जी सपोज, चला पहिल्यापासून परत एकदा सांगतो मी, कोणतेही डिझाईन जर तुम्हाला रेडी करायचं, तुम्ही तुमच्या आसपासचं कोणतेही डिझाईन काय करा, चेक करा. त्याच्यात मोस्टली 4 गोष्टी असतात. किती गोष्टी असतात? मोस्टली 4. पहिली गोष्ट असते साईज. काय असते? साईज. म्हणजे सपोज माझी एक डिझाईन लोगो जर असेल, लोगो पण एक डिझाईनच झाला ना. लोगो असेल तर स्क्वेअर असतो, रील असेल तर अशी उभी असते, युट्यूबचा व्हिडिओ असेल तर असा आडवा असतो, जर A4 साईज असेल तर अशी स्क्वेअर असते. A4 साईज. आलं लक्षामध्ये. याला म्हणतात 16:9, याला म्हणतात 9:16, याला म्हणतात 1:1. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं त्याच्याली? साईज. तुम्हाला साईज ज्यावेळेस तुम्हाला डिझाईन करायचं त्यावेळेस तुम्हाला त्याची साईज अगोदरच काय करून घ्यायला लागतं? डिसाईड करून घ्यायला लागते. सेकंड, पहिलं झालं साईज. चला, एक साईज आपण काय केली आहे? स्क्वेअर साईज अशी घेतलेली आहे. काय घेतलंय? स्क्वेअर साईज. साईज माझी फायनल झाली 1:1, बरोबर आहे. साईज झालं. त्याच्यानंतर कलर, बरोबर आहे. माझ्या डिझाईनचा कलर कसा असायला हवा? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? कलर थेरी माहिती पाहिजे. जसं मला साईज थेरी माहिती पाहिजे की मला लोगो हा 1:1 असतो, नंतर रील ही 9:16 असते. हे मी का लिहू शकलोय? कारण मला त्याच्या साईजेस काय आहेत माहिती आहेत. की एखाद्याने सांगितलं मला रील क्रिएट करायची, तर त्याने मला साईज सांगणं गरजेचं आहे का? नाही. मला माहिती आहे रीलची साईज काय असते? 9:16 असते, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतरचा पार्ट असतो कलर. जसं आता तुम्ही इकडे बघा, ही जी डिझाईन आहे, तुम्हाला कदाचित आता जी पीपीटी ही तुम्ही बघताय पाठीमागे, ही कोणत्या कलरची? पर्पल कलरची पीपीटी. कारण का? बघा, हा जो लोगो आहे, लोगो मध्ये किती कलर आहे? हा पर्पल कलर आहे, हा येलो कलर आहे आणि थोडा ब्लॅक कलर आहे. 3 कलरचं काय आहे? मिक्सचर आहे, बरोबर आहे का? म्हणून मी ही जी पीपीटी रेडी केली ती कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू रेडी केली आहे? ब्रँडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ती पीपीटी काय केलेली आहे? रेडी केलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? कलर. आता कलर कोणता घ्यायचा, काय घ्यायचा, कसा घ्यायचा, याच्यावर मी स्पेशल लेक्चर तुम्हाला देईलच एक. पण एक बेसिक शॉर्टकट मध्ये मी काय करतो तुम्हाला एक सांगतो की
व्हॉट इज अ कलर थेरी. म्हणजे जर तुम्हाला एखादा कलर घ्यायचा आहे तर त्या कलरच्या पाठीमागची तुम्हाला काय माहिती पाहिजे, थेरी माहिती पाहिजे. जसं की आपल्याकडे किती कलर्स आहेत, 7 कलर्स आहेत, ता ना पी ही दी पा जा, तांबडा पिवळा, जे काय ती पुढची प्रोसेस तुम्हाला पुढचं ते तुम्ही बघून घ्या, ठीक आहे ना. तर आपल्याकडे असे 7 कलर आहेत, बरोबर आहे का नाही. तर जर मी एखाद्या ब्रँडचं काम करतोय, कोणत्याही ब्रँडचं काय करतोय, काम करतोय, तर मी कोणताही ढवळा, पिवळा, निळा कोणताही कलर घेऊ शकतो का? तर मी कोणताही कलर घेऊ शकत नाही. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, जर मला स्कूल ऑपरेट करायचंय, स्कूलचं काय करायचं, डिझाईन करायचं मला स्टार्टिंग पासून, लोगो पासून तर त्यांच्या डिझाईन्स पर्यंत, तर मॅक्झिमम स्कूलचा कलर मी रेड घेईल का रे? रेड घेईल? नाही, अजिबात नाही. का रेड कलर काय रिप्रेझेंट करतो? रेड कलर जो आहे तो धोका रिप्रेझेंट करतो. म्हणजे स्कूलला गेल्यानंतर धोका आहे का मग आपल्याला? नाही आहे ना. म्हणजे रेड कलर आता नेहमी धोक्याच्या ठिकाणी बघा, की नाही का, धोक्याच्या ठिकाणी असं क्रॉस मारलेलं असतं, असं काहीतरी एक क्रॉस मारलेलं असतं, इकडे नाही का पुढे धोका आहे असं तिथे लिहिलेलं असतं. रेड कलर नॉर्मली काय रिप्रेझेंट करतो, नाही का, ते धोका रिप्रेझेंट करतो. तसं तुम्ही स्कूल जर बघितलं ना, तर मॅक्झिमम स्कूलचा जो कलर असतो, मॅक्झिमम तुम्हाला सांगतो, जो स्कूलचा कलर मॅक्झिमम असतो स्काय ब्लू. कोणता कलर असतो? स्काय ब्लू. स्काय ब्लू कलर काय रिप्रेझेंट करतो? आकाश रिप्रेझेंट करतो, किंवा इन्फिनिटी रिप्रेझेंट करतो, की शिक्षणाला कोणती नाहीये, शिक्षण घेण्यासाठी कोणती लिमिट्स नाहीये, मर्यादा नाहीये, तुम्ही कितीही शिक्षण काय करू शकता, घेऊ शकता. तसं तो प्लिझंट कलर आहे, सायलेंट कलर आहे, आलं लक्षामध्ये, जेणेकरून ते संस्कार पण त्या वातावरणात काय लागतात, तसेच लागतात. शक्यतो तुम्ही कोणताही बघा, कोणता जरी एखादा स्कूल असेल तर त्याचा कलर मॅक्झिमम टाइम कोणता असतो? स्काय ब्लू कलर असतो, किंवा ब्लू टाईप कलर असतो, लाईट ब्लू असतो. पण ब्लूइशच कलर काय असतो सगळ्या तिकडे नॉर्मली असतो. जसं की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, हॉस्पिटलचे लोगोज जर बघितले, हॉस्पिटलचे वातावरण जर बघितलं, तिथे व्हाईट कलर असतो थोडाफार. काय असतो, कोणता कलर? व्हाईट. तर व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतो? शांतता. हॉस्पिटलमध्ये नॉर्मली काय असते, सगळी शांतता. म्हणजे हॉस्पिटल कसं असायला पाहिजे? एक शांत असायला पाहिजे, कारण तिकडे पेशंट वगैरे सगळे काय असतात, गोष्टी असतात. म्हणून तिथं कोणता कलर देतात नॉर्मली? व्हाईट कलर काय करतात, हॉस्पिटलला दिलेला असतो. जसं की आता तुम्ही मॅक्झिमम जर बिझनेसमॅन लोक असतील, काय बिझनेसमॅन लोक जे असतील, ते तुम्ही बऱ्याचशा फिल्ममध्ये, बऱ्याचशा तुम्ही रिअल लाईफमध्ये जर बघितलं असेल, तर ते जे कपडे वापरतात ते कोणत्या कलरचे असतात? ब्लॅक अँड व्हाईट कलरचे काय असतात कपडे, त्यांचा ब्लॅक सूट असतो. ते बऱ्याच वेळेस तुम्ही मोठमोठ्या फिल्म मध्ये बघितलं असेल की ते ब्लॅक मर्सिडीज मधून उतरतात, ब्लॅक गाड्यांमधून उतरतात. म्हणजे आणि इन शॉर्ट जो माणूस त्याच्यातनं उतरतो तो दाखवताना काय खूप रिच माणूस काय करतात तो दाखवतात. तर ब्लॅक कलर काय रिप्रेझेंट करतो? पॉवर. काय रिप्रेझेंट करतो? पॉवर. म्हणजे काय, जसं की आता आपली कोर्ट सिस्टीम बघा तुम्ही, कोर्टाचे जे कलर्स आहेत ते ब्लॅक. तुम्ही वकिलांच्या कोर्टाचे कोर्टचे कलर असतात ब्लॅक, जज असतात त्यांचे कलर कोणते, तर काय रिप्रेझेंट करतात ते? पॉवर रिप्रेझेंट करतात. आलं लक्षामध्ये? तसं हे प्रत्येक, आता जसं की बरेचसे जे नेते वगैरे लोक आहेत ते कोणते कलर वेअर करतात? व्हाईट खादी. बरोबर आहे. व्हाईट कलर कशाचं रिप्रेझेंटेशन आहे? शांततेचं प्रतीक म्हणून काय करतो आपण? व्हाईट कलरला व्हाईट कलर थेरीनुसार व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतो? शांतता रिप्रेझेंट करतो. जसं की आपला महात्मा गांधींनी जी चळवळ उभारली होती, अहिंसा, म्हणजे व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतो? सत्य आणि अहिंसा रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. सध्याच्या काळामध्ये त्याचे अर्थ वेगळे चालू आहेत, सो तो काय कन्सर्न नाही आपला. तर इन शॉर्ट माझं मत काय आहे, की ज्यावेळेस तुमची डिझाईन रेडी करायची आहे, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं अगोदर काय एका डिझाईन मध्ये अगोदर काय इम्पॉर्टंट असतं? साईज. नंतर काय इम्पॉर्टंट असतं? कलर. बरोबर आहे. तर कलर इम्पॉर्टंट असण्यासाठी तुम्हाला कोणती थेरी माहिती पाहिजे? कलर थेरी माहिती पाहिजे. आलं लक्षामध्ये? मी जे कोणताही कलर तुम्ही कुठेही वापरू शकत नाही. म्हणजे आणि ही कलर थेरी कशी डिसाईड झाली रे? ही काळानुसार काय झाली आहे, कलर थेरी डिसाईड झालेली आहे की ह्युमन सायकोलॉजी आहे, ह्युमनची आय आहे, रेटिना आहे, त्यानुसार तो काय रिप्रेझेंट करतो, ह्युमन त्याला कसं ऑब्झर्व करतो, यानुसार काय झालेलं आहे ते कलर थेरी रिप्रेझेंट झालेली आहे. जसं की आता सपोज बऱ्याच वेळेस तुम्ही रणवीर सिंगला बघत असाल, तो काय करतो? चित्र कपडे घालतो, पण त्यांनी काय केलंय की त्याची आयडेंटिटी तशी बनवली. तर त्याच्या उलट जर तुम्ही शाहरुख खानला बघितलं कधी पण, तर तो कसे कपडे घालतो? तो पॉवर रिप्रेझेंट करतो. नॉर्मली बरेच जण म्हणतात की नाही का, हे रणवीर सिंग झंकी पंकी, पण शाहरुख खानला असं कोणी बोलतं का? नाही. शाहरुख खान विअर जे कपडे घालतो, त्याचे शूज बघा, त्याचे कपड्यांचे ड्रेसिंग सेन्स बघा, नेहमी तो ब्लॅक कपडे काय करतो? विअर करतो. तो काय रिप्रेझेंट करतो? स्वतःला ऍज अ पॉवर रिप्रेझेंट करतो नेहमी. आलं लक्षात तुमच्याकडे?
सो तुम्हाला हे सगळं काय पाहिजे, माहिती पाहिजे. जर कलर थेरी तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या ह्या याच्यावर जर क्लिक केलं या लिंकवर तुम्हाला ही पीपीटी प्रोव्हाइड होईल. तर अजून तुम्ही डिटेलमध्ये काय करू शकता, कलर थेरी शिकू शकता. आलं लक्षात तुमच्यावाल्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आपलं साईज, आपण जी बघितली साईज, कोणती डिझाईन क्रिएट करताना काय इम्पॉर्टंट आहे, साईज इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय इम्पॉर्टंट आहे, कलर इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉइंट येतो एलिमेंट्स. कोणता पॉइंट येतो, एलिमेंट्स. आता एलिमेंट्स म्हणजे काय, तर तुम्ही नॉर्मली बघत असाल की सपोज बघा आता इकडे हा जो लोगो डिझाईन केलेला आहे सपोज शिवाडी डिझाईनचा, याच्यात कोणता एलिमेंट आहे, याच्यात एलिमेंट कोणता आहे बघा, हा दिसतो तुम्हाला असा ढगासारखा सिम्बॉल, याचा सिम्बॉल, याला काय म्हणतात एलिमेंट. जसं की आता सपोज मी एखादा स्कूलचा लोगो काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. स्कूलचा लोगो रिप्रेझेंट केल्याच्या नंतर माझं काय असतं, असं एक बुक, त्याच्यामध्ये मी सिम्बॉल म्हणून एलिमेंट्स म्हणून काय घेतो, बुक्स. काय घेतो मी सिम्बॉल्स म्हणून, बुक्स घेतो. त्याच्यानंतर एखादा पेन घेतो. त्याच्यानंतर मुलं खेळताना घेतो. म्हणजे मी काय रिप्रेझेंट करतो, म्हणजे माझा जो एलिमेंट्स मी त्या डिझाईन मध्ये घेतो ते रिलेटेड टू द कशाच्या रिलेटेड असले पाहिजे, माझ्या बिझनेसच्या रिलेटेड असले पाहिजे. जसं की जर एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं काम करताय तुम्ही, कन्स्ट्रक्शन कंपनीचा लोगो डिझाईन करताय, तर बाय डिफॉल्ट तिथे एलिमेंट कोणते येतील, सगळे पेन पेन्सिल येतील का स्कूलचे, तर नाही येणार. तिथे एलिमेंट सगळे कोणते येतील, तिथे सगळे एलिमेंट जे आहेत ते कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड काय येतील, सगळे तिकडे ते एलिमेंट्स येतील. आलं लक्षामध्ये. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट जे घेता तुम्ही ते कशाच्या रिलेटेड घेता. सपोज तुम्हाला आता काय लिहायचंय, मोबाईल नंबर लिहायचा, काय लिहायचं तुम्हाला, मोबाईल नंबर, तर बरोबर तुम्ही एक एलिमेंट घेता. इथे कोणता एलिमेंट घेता, कॉलिंगचा एलिमेंट घेता. जर तुम्हाला मेल आयडी लिहायचा आहे तर बरोबर तुम्ही कोणता एलिमेंट घेता, मेल आयडीचा एलिमेंट घेता. जर तुम्हाला एखादी वेबसाईट दाखवायची तर कोणता एलिमेंट घेता तुम्ही, बघा वेबसाईटचा एलिमेंट घेता. का, आता वेबसाईटला कॉलिंग, कॉलिंगला ईमेल, ईमेलला हा एलिमेंट्स घेता का तुम्ही, नाही घेत. आलं लक्षामध्ये. सो त्या गोष्टीसाठी तो एलिमेंट काय करायचा तुम्ही घ्यायचा, याला म्हणतात एलिमेंट. आलं लक्षामध्ये. सो आता बघा आपण काय बघितलं, एक डिझाईन रेडी करताना आपल्याला काय काय लागतं, साईज, कलर, एलिमेंट, बरोबर आहे का. त्याच्यानंतर अजून काय लागतं आपल्याला, हे झालं 3 गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याला लागतं टेक्स्चर्स. काय काय हे दिसतात तुम्हाला, हे टेक्स्चर्स. की टेक्स्चर्स तुम्ही काय घेताय, कसे घेताय, काय घेताय. आलं लक्षामध्ये. टेक्स्चर्स म्हणजे काय, की तुम्ही काय रिप्रेझेंट करताय. टेक्स्चरचा जो फॉर्मॅट आहे, की सपोज खूप प्लेन टेक्स्चर असेल तर त्याचा मिनिंग काय, जर थोडा खडबडीत टेक्स्चर असेल तर त्याचा मिनिंग काय. जसं की तुम्ही बघत असाल आता घराला कलर देते वेळेस वेगवेगळे टाईपचे काय असतात टेक्स्चर्स, काय करतात ते चेक करतात की कसा घर कोणत्या पद्धतीचं घर काय होईल, कसं. जसं की विटा, जसं की इथं बघा आता हा विटा सारखा टेक्स्चर्स आहे, हा बघा असा उभा थोडा टेक्स्चर्स आहे, हा काय कोणता टेक्स्चर्स आहे, हा प्लेन टेक्स्चर्स आहे. त्याच्यानंतर असतात शेप्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर असतात शेप्स, म्हणजे सपोज मी डिझाईन मध्ये काय करतो, मला असा राऊंड घेतो, मी असा स्क्वेअर घेतो, मी असा षटकोनी आकार घेतो. आलं लक्षामध्ये. नॉर्मली टेक्स्चर वगैरे तर ठीक आहे, पण मेन जी डिझाईन रेडी होते ती कशाने रेडी होते, साईज, कलर, एलिमेंट, टेक्स्चर, शेप्स. आणि लाईन मध्ये पण आले, शेप मध्येच काय येईल, लाईन पण आपण शेप मध्ये कन्सिडर केली. तर असं करून एक डिझाईन रेडी होते. ती कोणत्या पद्धतीने रेडी होते, या सगळ्यामध्ये साईज, कलर, एलिमेंट, टेक्स्चर आणि शेप. हे काय झालं, बेसिक्स ऑफ डिझाईन. काय झालं हे बेसिक, म्हणजे तुम्हाला लोगो डिझाईन करायचा आहे, ह्या 4 गोष्टी वापरताय तुम्ही, 4-5 गोष्टी वापरताय. तुम्हाला कोणती डिझाईन करायची, तुम्हाला इन्स्टा पोस्ट क्रिएट करायची, तुम्हाला रील क्रिएट करायची, या सगळ्या गोष्टी काय होतात तुम्ही तिकडे वापरता. तर हे सगळं झालं बेसिक्स ऑफ डिझाईन. काय झालं सगळं, हे बेसिक्स ऑफ डिझाईन. हे तुम्हाला काय पाहिजे, माहिती पाहिजे. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज अ डिझाईन. डिझाईन म्हणजे काय, तर एखाद्या कंटेंट रायटिंगला, एखाद्या वाक्याला चेहरा मोहरा देण्याचं काम आपण ज्यावेळेस करतो त्याला म्हणतात डिझाईन. जसं की मी तुम्हाला सांगितलं की डिजिटल मार्केटिंग कोर्स जस्ट @399 पर मंथ, बरोबर आहे. मग मी याची डिझाईन रेडी करू शकतो, मी याची रील क्रिएट करू शकतो, मी याचा व्हिडिओ पण काय करू शकतो, आडवा क्रिएट करू शकतो. आणि ही डिझाईन करण्यासाठी मला काय काय लागतं, सगळ्यात इम्पॉर्टंट मला साईजेस माहिती पाहिजेत, मला काय पाहिजे, काय डिझाईन करायचंय. त्याच्यानंतर माझं कलर कोडिंग मला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मी कोणकोणते एलिमेंट्स घेणार आहेत मला ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर शेप्स मला काय पाहिजेत, माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर काय टेक्स्चर्स कोणते घेणार मी ते मला काय पाहिजे,
माहिती पाहिजे. अशा प्रकारे आज आपण बेसिक लेक्चर जे घेतलं कशाचं, व्हॉट इज डिझाईन, त्या डिझाईन कोणती डिझाईन करण्यासाठी आपण काय काय वापरतो ते आपण काय केलेलं इकडे बघितलेलं आहे. आय होप जर तुम्ही आपली ऍप डाउनलोड केली नसेल तर शिवा डिजिटल नावाचे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. आय होप तुम्ही आपली ऍप डाउनलोड केली नसेल तर प्ले स्टोअरवरून आपली शिवा डिजिटल नावाची ऍप डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग ची जर्नी मराठीमधून शिकण्यासाठी सुरुवात करा. थँक्यू.